नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्र राज्य सामायिक प्रवेश परीक्षा 2024 झाली असून सर्व विद्यार्थी निकालाच्या प्रतीक्षेत असून भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि गणित तसेच भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि जीवशास्त्र या गटासाठी ज्यांनी महाराष्ट्र सामायिक प्रवेश परीक्षा 2024 ची दिली असेल त्यांचा निकाल लवकरच जाहीर होणार असून निकाल कधी लागणार तसेच परीक्षेचा निकाल ऑनलाईन कसा पाहायचा ही सर्व माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर चला मग आजचा व्हिडिओ सुरू करूया। पण व्हिडिओ सुरू करण्या अगोदर तुम्ही जर प्रथमच या चॅनलवर आला असेल तर प्रथम चॅनलला सबस्क्राइब करून पुढील घंटीला प्रेस करा, म्हणजे प्रत्येक नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन हे सर्वांच्या अगोदर तुम्हास प्राप्त होईल। तर चला मग आजचा व्हिडिओ आपण सुरू करूया। निकाल प्रक्रियेची थोडक्यात परिचय नेमका काय आहे ते पाहूया। विद्यार्थी आणि पालकांच्या उत्सुकतेला समजून घेत MHT CET ने महाराष्ट्र CET ने निकालाच्या प्रक्रियेबद्दल थोडक्यात माहिती दिली आहे। निकालाच्या प्रकाशनामध्ये म्हटले आहे की सदर डेटाबेसमध्ये सुधारणा केली असून निकालाची प्रक्रिया पूर्ण करण्यात आली आहे। या प्रक्रियेत विद्यार्थ्यांच्या उत्तरपत्रिकांची पुन्हा तपासणी केली असून त्यांचे गुणांकन योग्य रीतीने करण्यात आले आहे। म्हणजे अशा प्रकारे निकालाची प्रक्रिया झालेली आहे। मग आता हा निकाल कधी लागणार, तर निकाल कधी लागणार, भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, गणित आणि भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, जीवशास्त्र या गटांसाठी स्कोअर कार्ड 12 जून रोजी प्रसिद्ध करण्यात येणार आहे आणि हे स्कोअर कार्ड नुसार म्हणजेच त्यांच्या गुणवत्तेनुसार संबंधित कॉलेजमध्ये प्रवेश मिळण्याची संधी विद्यार्थ्याला प्राप्त होईल। आता मित्रांनो 12 जून रोजी हा निकाल लागणार असून हा निकाल नेमका कशा प्रकारे पाहायचं ते आता आपण पाहूया। निकाल पाहताना मित्रांनो तुम्हाला स्क्रीनवर काय केलेलं आहे, निकाल कसा पाहायचा, तर सर्वप्रथम तुमच्या समोर दिसत असलेल्या स्क्रीनवर कोणत्याही 3 तुम्हाला वेबसाईट दिलेल्या आहेत। कोणत्याही एका वेबसाईटवर तुम्हाला जायचं आहे, तिथं तुमचा युजर ID पासवर्ड तुम्हाला टाकायचा आहे आणि मग तुम्ही तुमचा निकाल किंवा स्कोअर कार्ड तुम्ही बघू शकता आणि त्या पद्धतीने तुम्हाला तुमचे कॉलेज तुम्ही निवडू शकता। निश्चितच मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा। तसेच हा व्हिडिओ पाहताना तुमच्या मनामध्ये काही शंका किंवा प्रश्न किंवा अडचण असल्यास तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करू शकता। तर चला मग अशाच एका नवीन विषयावर नवीन व्हिडिओ घेऊन पुन्हा भेटूया। तोपर्यंत धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।